वेळ अत्यंत कमी दिलेला आहे मला. कमीत कमी वेळेमध्ये काय मांडता येईल ते पाहतो आता. बरोबर आहे. आपल्या कार्यशाळेचा विषय आहे भारतीय ज्ञान व्यवस्था. आपण सगळे इथं सारस्वत आहात, विद्या वाचस्पती पदवीधारक बरेचसे आहेत. तर भारतीय मध्ये भारत काय हे सगळ्यात आधी समजवणं गरजेचं होतं असं मला वाटतं. भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रमणारे. तेजात रमणारे लोक जिथं राहतात त्या भूमीला भारत म्हणतात. दुसरं जे आहे की ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? माहितीचं गाठोड जे जगण्यासाठी लागतं आणि जे माणसाला डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, सुसाईडकडे नेतं, जे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, ते म्हणजे ज्ञान का? ज्ञान जे माणसाला जीव, जगत आणि जगदीश तिघांचा संबंध समजावतं त्याला ज्ञान म्हणतात. तिसरं आहे व्यवस्था. व्यक्ती विकास आणि समाज स्थैर्यासाठी 5 व्यवस्था लागतात. पहिली व्यवस्था कुटुंब व्यवस्था, फॅमिली सिस्टीम. दुसरी समाज व्यवस्था, सोसायटी सिस्टीम. तिसरी शिक्षण व्यवस्था, एज्युकेशन सिस्टीम. 5वी शासन व्यवस्था, गव्हर्नमेंट सिस्टीम. आणि 5वी धर्म व्यवस्था. या 5ही व्यवस्था सुदृढ असतील, विकसित असतील तर मानव समाज हा शांतीने आणि आनंदाने राहू शकतो. आज आपल्या या देशामध्ये या 5ही व्यवस्था ढासळलेल्या आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. या 5ही व्यवस्था याच्यात मध्यभागी आहे शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेसंदर्भात असं म्हटलं जातं एज्युकेशन सिस्टीम इज हार्ट ऑफ नेशन. पण इथं खेदाने, दुःखाने सांगावं लागते करंट इंडियन एज्युकेशन सिस्टीम कोमामध्ये गेली. जी ना जिवंत आहे ना मेलेली आहे, व्हेंटिलेटरवर. आणि त्याचा आपण पाहतोय परिणाम काय दिसत आहेत शिक्षण पद्धतीचे. त्याच्यावर आता वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना ते माहिती. मला अभिप्रेत असं होतं इथं येताना, हे वर्कशॉप काही महाविद्यालय, तालुका किंवा जिल्हा स्तरावरचं नाही, स्टेट लेवलचं. आणि पुणे युनिव्हर्सिटी फक्त भारतात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. मला इथं असं वाटत होतं की ज्या मातीत मी ज्या संस्कृतीत जन्माला आलेलो आहे, मी म्हणजे आम्ही, आपण सगळे. आम्ही शब्द महत्वाचा आहे. आपण आणि जे आधी होऊन गेले ते, त्यांचा तप आहे, त्याग आहे, म्हणून आपली ओळख आहे, अस्तित्व आहे. तर त्यांची काहीतरी इथं ओळख करून दिली जाईल, परिचय करून दिला जाईल आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेमध्ये ते सुरुवातीला नामनिर्देशित केले जातील असं मला वाटलं होतं. ते कोण ते मी 2 मिनिटात सांगतो. भारतीय ज्ञानाचे पितामह असं ज्यांना म्हटलं जातं, फादर ऑफ इंडियन नॉलेज, महर्षी याज्ञवल्क्य. त्यांच्यावर बोलायला 2 तास जातील. मला असं वाटलं की त्यांच्यावर काहीतरी सांगितलं जाईल. दुसरं, भारतीय धरतीचे पितामह, फादर ऑफ इंडियन सॉइल, महर्षी कश्यप. त्यांच्या संदर्भात काहीतरी 2 मिनिटं ऐकायला मिळेल. तिसरं, स्वयंशासित समाजाचे निर्माते, रामराज्याचे निर्माते, महर्षी वशिष्ठ. त्यांचं नाव ऐकायला मिळेल असं मला वाटलं होतं. जगाचे आद्य इतिहासकार आणि मानवी जीवनाचे खरे भाष्यकार, महर्षी वेदव्यास. आज मंचाला त्यांचं नाव दिलं जातं सगळ्या ठिकाणी. का? वेदव्यासांचा नामोल्लेख नाही. असे कितीतरी सांगू शकतो मी, पण वेळेची मर्यादा आहे. तर मला असं वाटलं की त्यांचं काहीतरी ऐकायला मिळेल, प्राचीन भारतीय असं. आज झालंय काय तर मी कोणालाही तुम्हाला दोष द्यायचा नाही, ना व्यक्तीला ना सिस्टीमचा. सगळे प्रवाहपतीत झालेले आहेत. तर झालेलं काय आहे की आपण, आपली वृत्ती, आपला दृष्टिकोन आत्मनिंदक आणि परप्रशंसक झालेला आहे. आपल्या 8 पिढ्यांना मेकॉलेजचं शिक्षण मिळालेलं आहे, म्हणून आपण कोण हे कोणी ओळख त्याची घ्यायला तयार नाही. जे जे काही सगळं जुनं आहे ते सगळं बुडवायलाच योग्य असं आपल्याला सांगितलं गेलं, थोपवलं गेलं. तर तसं नाही. प्राचीन भारताचा शोध घेतला जाईल, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा शोध घेतला जाईल असं मला वाटत होतं. हे नकोय असं नाही, आर्यभट्ट पाहिजे, वराहमिहीर पाहिजे. आपल्या माहितीसाठी सांगतोय, मी सहस्त्र चरित्र म्हणून ग्रंथ लिहितोय 2 वर्षापासून. 1000 अशी चरित्र की ज्यांचे या भारत भूमीवर अनंत उपकार आहेत. हा माझा 2रा ग्रंथ आहे. गेल्या वर्षी माझा एक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालाय, काल मी तो कुलसचिव साहेबांना दिला भेट. तर मला सांगायचं काय की वराहमिहीर पाहिजे, आर्यभट्ट पाहिजे, पण वराहमिहीर सांगताना वशिष्ठ पण पाहिजे, आर्यभट्ट सांगताना अत्री आणि अगस्ती पण पाहिजे, हे मला सांगायचं. किंवा कौटिल्य सांगताना कश्यप काय हे पण सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे सुरुवात कुठून आहे आपली, त्याची ओळख तर करून द्या, नामनिर्देश तर करा.
मला हे सांगायचंय, या भारताचा लिखित उपलब्ध इतिहास 25,000 वर्षाचा आहे. 25,000 वर्ष, 2500 वर्ष नाही. मी 250 वर्षाचा शिकलोय, फक्त 250 वर्षाचा. मग पुढच्या पिढीला मी काय सांगणार? तेच सांगणार मी जे शिकलो आहे ते. ही माझी व्यथा आहे. मला इथं येण्याचं कारण व्यासपीठाचा मोह अजिबात नाही. मी माझं प्रत्येक लेक्चर घेताना हे सगळं सांगत असतो विद्यार्थ्यांना, आणि माझा प्रत्येक दिवस त्या संस्थेतला शेवटचा दिवस असेल असं समजून मी जात असतो महाविद्यालयात. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मी आतापर्यंत 5 जिल्ह्यामध्ये नोकरी केली आहे. 10 वर्षापूर्वी मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे साहित्य आणि संशोधनामध्ये, आजपासून 10 वर्षापूर्वी. बोलू द्या 2 मिनिटात शेवट. बोलू द्या. 2 मिनिटात शेवट. 14 विद्या आणि 64 कलांनी नटलेली, शतदल कमळाप्रमाणे विकसित झालेली, जगातील सर्वात प्राचीन, सर्वात प्रगल्भ, सर्वात गौरवशाली, सर्वात वैभवशाली, दैदिप्यमान अशा भारतीय संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. आपल्या धमन्यांमध्ये महापुरुषांचं, ऋषींचं, आचार्यांचं, क्रांतिकारकांचं रक्त आहे. त्यांचे आपण वारसदार आहोत. या भूमीमध्ये स्वप्नामध्ये दिलेलं वचन प्रत्यक्षात पाळणारा हरिश्चंद्र राजा होऊन गेला. राज्यशास्त्रात तोका नाही. या भूमीमध्ये विद्येची देवता श्री शारदा देवी, तिची चूक दाखवणारा श्री हर्ष होऊन गेला. या भूमीमध्ये साक्षात यमाशी संवाद साधणारा, साक्षात यमाशी नचिकेता होऊन गेला. तर मला हे सांगायचं आहे की नचिकेता, स्वामी विवेकानंद म्हटले की गिव्ह मी 100 नचिकेता आय शॅल चेंज द होल वर्ल्ड. नचिकेताचं नाव उल्लेख झाला का? नाही झाला. म्हणजे सरांचा प्रचंड अभ्यास आहे. आपण पुढच्या कार्यशाळेत सरांचं व्याख्यान ठेवूया, कसं आहे सर? तशी शिफारस करूयात आपण.